नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री आनंद चरितामृत अध्याय 14. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. सेवा करावी गुरुराजे यांची, चिंता हरावी सकळी मनाची. सांभाळ माझा बरवा करावा, आनंद मूर्ती मने आठवावा. नेणो निकोणी पुसतील मूळ, कृष्णातिरी क्षेत्रची ब्रह्मनाळ. कृष्णान वेदा उभया वहाती, त्या संगमी वास आनंद मूर्ती. श्री गणेशाय नमः. श्री आनंद मूर्तये नमः. कोणे एके दिवशी रामनवमीचे उत्साहासी परशुराम प्रतिनिधीसी उत्सवास आणले होते. मध्यान्समयी ब्राह्मण पंक्ती बैसल्या होत्या भोजनार्थी. इतक्यात बहिष्कृती विप्र माधुकरी मागो आला. तो होता अति पातकी, मातृगमन पापाच्या पंकी. बुडाला तो हे सर्व लोकी, जाणून बहिष्कृत केला असे. तेने माधुकरीस आगमन केले हे श्रीने देखोन. मग पुसले तया कारण, ब्राह्मण किंवा कोण आहा. ब्राह्मण ऐसल्या बैसावे, पंक्तीस भोजन करावे. मधुकरी हे कशास्तव ऐशा समारंभात. येरू बोले मी पापिष्ट, मात्रा गमनी दुर्ते क्लिष्ट. यास्तव धर्मातून भ्रष्ट, झालो असे गुरुवर्या. तेव्हा श्रीने आज्ञा पिले, कृष्णेत स्नान करा पहिले. श्रीपद तीर्थाने वाहिले, पाप जाईल सत्य हे. ऐसे तय ऐकून कृष्णेत स्नान करून, स्वामीपशी येऊन उभा ठाकला सन्मुख. श्रीचरणीचे तीर्थवणी, देते झाले आनंद मुनी. आज्ञा पिले त्या लागुनी, पंक्तीस बसा भोजना. तेव्हा मग तो पंक्ती ते येऊन बैसला स्वस्थ चित्ते. वरकड विप्र समुदाय तेथे कलहा लागी प्रवर्तला. प्रत्यक्ष पापी बहिष्कृत केवी बैसला पंक्तीत. आम्ही भोजन न करू येत, पात्रे टाकून उठिले. जो जेविल या पंगतीत, त्यासही करू अपंक्त. ऐसे ऐकून तया ते बोलले आनंद मूर्ती. करुणी साष्टांग नमन, सर्वासी जोडोनी कर. विनयित शब्दानी उत्तर, बोलू लागले महाराज. काय निमित्त कलह करिता, बहिष्कृत तयास म्हणता. पंक्तीस न घ्यावे सर्वता, माझा आग्रह नसे हो. परंतु आपले प्रत्ययास, गोष्ट पुसतो आपणास. जेव्हा आला माधुकरीस, तेव्हा त्याची चर्या कैसी. स्नान करुणी येथे आला, श्रीपदतीर्थ लादला. श्रीपदतीर्थोदक लादला. ब्राह्मण शरणांगत झाला, मुखचर्या पालटली. तदाही सर्वी देखले, आताही आपण निरखिले. मी म्हणतो हे आपुले, चित्ती मानेल तरी पहा. मग पुसती एकमेका, मागे याचे रूप देखा. अति कुश्चिळ नव्हते का, अंत्यजा होनी निसार. झाला अत्यंत पालट, मुखश्री वर कळा प्रगट. शुद्धत्वाचे तेज स्पष्ट, दिसो येते पाहता. ऐसे ऐकता किती एक, होते माग्रह वादक. बोल लागले निष्टंक, काय समजून बोलता. आहो पापी चांडाळ, मातृगामी केवळ. श्रीपाद तीर्थाने निर्मळ, झाला कैसा म्हणतसे. एतद्विषयी प्राचित्ते, बोलून गेले शास्त्र करते. ती सर्वही झाली व्यर्थे, वर बोलण्यावरोनी. यांनी तीर्थप्रसाद दिला, तितक्याने हा पुनीत झाला. शास्त्रात सर्वही बुडाला, वर्णसंकर करी तसा. ऐसे आग्रहवादी विप्र, बोल लागले स्पष्टोत्तर. मग ते श्रीवर्य गंभीर, काय वदले ते ऐका. अहो हा ब्राह्मण निर्दोष, दृष्टी पडता असता देख.
अजूनही तुम्ही संशयात्मक आग्रह धरुणी बोलता. एतद्विषयी श्री रघुवीर दाखवेल तुम्हा चमत्कार. उठा म्हणता सर्व विप्र सहित उठले श्री मूर्ती. हाती धरुणी विप्र मेळा आले कृष्णा तटाका जवळा. अडचण निबिड स्थळा माझी जावोनी लक्षिले. श्री गणेशाय नमः. श्री आनंदमूर्ते नमः. कोणे एके दिवशी रामनवमीला उत्सवास परशुराम पंत प्रतिनिधी आले आणि उत्सव सुरू झाला. आणि मध्यान्नाच्या वेळेला एक ब्राह्मण येऊन माधुकरी मागू लागला. आता तो विप्र मोठा पातकी होता. त्याला मातृगमनाचे पाप त्याचे हातून घडलेले होते, म्हणून त्याला समाज बांधवांनी बहिष्कृत केले होते, वाळीत टाकले होते. त्यावर आनंदमूर्तींनी विचारले की आपण कोण आहात? ब्राह्मण असलात तर पंक्तीत जेवायला बसा, माधुकरी कशाला मागता? त्यावर त्या ब्राह्मणाने उत्तर दिले की मी पापी आहे, माझ्याकडून मातृगमनाचे पाप घडलेले आहे. सर्वजण समाजाने मला वाळीत टाकले आहे, तरी मी धर्मभ्रष्ट झालो असताना मी पंक्तीला कसा काय जेवायला बसू? त्यावर श्री म्हणाले, आनंदमूर्तीने असं सांगितलं की जा कृष्णेत जा, स्नान करून या आणि या स्त्रीच्या म्हणजे रघुनाथ स्वामींच्या पदतीर्थाने हे पाप नाहीसे होईल हे पहा. ते ऐकून तो ब्राह्मण कृष्णा नदीत स्नान करून आला आणि मग स्वामींच्या समोर हात जोडून उभा राहिला. त्याला श्रीचरणाचे म्हणजेच रघुनाथ स्वामींच्या पादुकाचे तीर्थ दिले आणि पंक्तीला सर्वांसोबत बसण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे तो पंक्तीत जाऊन निवांत बसला. पण इतर ब्राह्मणांनी मात्र तेथे वादविवाद कलह माजवण्यास सुरुवात केली की हा प्रत्यक्ष पापी ब्राह्मण, तुम्ही आमच्याबरोबर ह्याला पंक्तीमध्ये बसवता, कसा काय बसवला? आम्ही ह्याला बहिष्कृत केले आहे. तो जर आमच्याबरोबर पंक्तीत बसला तर आम्ही ताटावरून उठून जाऊ आणि जो कोणी याच्याबरोबर या पंक्तीत बसेल त्याला देखील आम्ही बहिष्कृत करू, अपंक्त करू, म्हणजे आमच्या पंक्तीतून त्याला बहिष्कृत करू, उठवून टाकू. हे ऐकल्यावर सर्वांना हात जोडून आनंदमूर्ती म्हणू लागले की उगाचच कशाला तंटा करता, वाद करता? तो बहिष्कृत आहे म्हणता तर माझा काही आग्रह नाही की त्याला तुम्ही पंक्तीला घ्याच. परंतु एक गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की तो आला तेव्हा कसा दिसत होता आणि आता कसा दिसत आहे. तो आला तेव्हा मळीन आणि त्याच्यासारखा एकदम असा पापी कुचिष्ट वाटत होता आणि तो आता कसा दिसतोय ते पहा. मग सगळे ते ब्रह्मवृंद एकमेकाकडे पाहू लागले आणि त्या ब्राह्मणाकडे पाहू लागले. अरे खरेच की हा आला तेव्हा एकदम काळा आणि मळीन असा दिसत होता, पण आता तो कसा तेजपुंज दिसत आहे. पण त्यातही काही दुराग्रही असणारी माणसे होती. ती असे म्हणू लागली की अहो तो पापी चांडाळ मातृगमनी माणूस निव्वळ पादतीर्थाने पवित्र होईल का? याविषयी शास्त्रामध्ये जी काही प्रायश्चित्ते सांगितलेली आहेत ती व्यर्थ समजायची का? यांनी तीर्थप्रसाद दिला आणि त्याने हा ब्राह्मण पावन झाला, असं कधी होईल का? तो लगेच असा निर्दोष होईल का? अशाने सर्व शास्त्रे पुढतील आणि वर्णसंकर होईल. आत्ताच्या काळात तो वर्णसंकर झालेलाच आहे. कोणीही कोणत्याही जातीशी लग्न करून ब्राह्मण धर्म बुडाल्यागत जमा आहे. काही विप्रासे स्पष्ट बोलल्यानंतर आनंदमूर्ती गंभीर झाले आणि म्हणाले, ते ऐका, अहो हा ब्राह्मण निर्दोष दिसत असून सुद्धा तुम्हाला तो संशय वाटतो आहे. तुम्ही त्या बाबतीत याला पावन झालेला नाही असे म्हणता, असे आग्रहाने सांगता. तर आता श्री रघुवीर स्वामीच तुम्हाला चमत्कार दाखवतील. असे म्हणून सर्वांना सोबत घेऊन आनंदमूर्ती उठले आणि नदीकिनारी कृष्णाकाठी निबिड अशा जागी सर्वांना घेऊन गेले. आता पुढे काय झाले ते आपण पुढे कथेमध्ये पाहूया. उठा म्हणता आनंदमूर्ती, उठा म्हणता सर्व विप्र सहित उठले श्रीमूर्ती. हाती धरून विप्र मेळा आले कृष्ण तटाका जवळा. अडचण निर्भीड स्थळा माझी लक्षोनी जावोनी लक्षिले. त्या ब्राह्मणाचा पापपुरुष देहधारी बैसला असे. अतिकुश्चित पाहता चिळस वाटो लागली सर्वास. सर्वत्रास आनंद ऋषी बोलो लागले पुण्यराशी. देखिले काय या पुरुषाशी देहधारी पाप हे. त्या ब्राह्मणाचे शरीरात संचरले होते जे दुरित. द्विपदतीर्थ होता श्रीपदतीर्थ होता प्राप्त. निघाले देहातुनी
तोची हा होय का नव्हे, सर्वांनी असं विचारावे. मग तो सांगेल आपला भाव, गुण पोचेल सर्वाथे. मग सर्वी त्यास पुशिले, एरे यथार्थ कथिले. संशय सर्वांचे निरसले, विस्मय पावले अंतरी. म्हणती ऐसे विपरीत कोठे, कदा काळी न दिसे स्पष्ट. श्रीचरित्र सेवा श्रेष्ठ, अगम्य लीला साधूची. पश्चाताप झाला त्या सर्वा, म्हणती स्वामी देवदेवा. संशय परिहार आघवा, गेला तरी अंतरीचा. मागे ब्रह्मग्रह उद्धरिला, आता पापी निष्पाप. पापपुरुष दाखविला, सर्वाही दृष्टी गोचर. आता आपणास दुःख शब्द, बोलतील जे ब्रह्मवृंद. त्याची पापी शुद्ध बुद्ध, यथार्थ संशय नसेची. ब्राह्मण तो निष्पाप निघाला, आता पंक्तीस घेऊ त्याला. म्हणून या विप्रमेळा, स्वस्त आसनी बैसला. यावरी आनंद मूर्ती संत, घेऊन सर्व साहित्य. पातले ब्राह्मण पूजेते, पंक्ती माझी ते दवा. आसनादी अर्धे पाद्यविधी, पूजन या विप्रमांदी. शरणतीर्थ अनवधी, ब्रह्मवृंदांचे घेतले. सर्व ब्रह्मवृंदाप्रती, बोलते झाले आनंदमूर्ती. प्रशस्त वाटेल तुमचे चित्ती, त्याची करा स्वामी हो. आणिक एक विनवणी, परिसावी सर्व ब्राह्मणी. सर्व समाज येथे मिळणी, झाली हे भाग्य दुर्लभ. ब्राह्मण स्वरूप सर्व, श्री रघुनाथाचे अवयव. एतद्विषयी विपरीत भाव, नसे हे आन वाहतसे. आपले देवोनी आंग्री तीर्थ, स्वामी की जे पुनीत. पुतोद्भव असे त्याते, वरप्रदान अर्पावे. मग जेवावे पंगतीस, येणे संतोष स्वामीस. ऐसे दृढतर प्रत्ययास, प्रसाद घ्यावा स्वामीचा. जरी हे कृत्य करणे उचित, मान्य करते श्री रघुनाथ. तरी व्हावा डोल त्वरित, गोचर सर्व वृंदावनी. ऐसे बोलणे महाराज, सवे घेऊन विप्र समाज. वृंदावनस्थ श्री गुरुराज, प्रार्थिले कर जोडोनी. स्वामी विप्र बहिष्कृत, दैवगत्या पावला येथ. त्यासी वृंदावनाचे तीर्थ, दुजे तीर्थ ब्राह्मणांचे. दिदले असता हा पुनीत, होईल की जरी पापरहित. हे प्रमाण जरी सत्य, डोल व्हावा वृंदावनी. स्पष्ट पाहो हा ब्राह्मण समाज, उभा राहावा कीर्तिध्वज. कृपा करावी श्री गुरुराज, प्रत्यय द्यावा सर्वाते. ऐसे प्रार्थितात वेळा, डोल अद्भुत तेव्हा जाहला. गोचर होता सर्वत्राला, श्री हरिहर गर्जले. फिटला पातक विटाळ, ऐसे बोलले विप्रसकळ. निष्पाप झाला तो केवळ, पंक्ती घ्यावा निसंशय. स्वाम्याग्री ब्राह्मणाचे तीर्थ, आनंद मूर्ती स्वहस्ते तेत. तया ब्राह्मणाते देत, सर्वही बोलले पूतोभव. पंक्ती घेऊन भोजन केले, वृत्त हे चौखंडी श्रुत झाले. धन्यता वाखाणू लागले, आबाल वृद्ध स्वामींची. संत चरित्र वर्णावयास, धन्यता वाखाणू लागले, आबाल वृद्ध स्वामींची. संत चरित्र वर्णावयास, चित्ती होता उल्हास. गोपाळ सुताचे मानस, चरितामृती सदावसे. आनंद चरितामृत ग्रंथ, बापानंद विरचित. उल्हासे परिसोत संत, चतुर्दशाध्याय गोढा. श्री रघुनाथार्पण नमस्तु. जेव्हा काही दुराग्रही ब्राह्मण मानैनात, तेव्हा त्या सर्वांना घेऊन आनंदमूर्ती त्या नदीकाठी, कृष्णाकाठी निबिड अशा अरण्यामध्ये गेले. आणि तिथे तो दाखवला की जो ब्राह्मणाच्या शरीरातून निघालेलं पाप आहे, त्याचा पाप पुरुष झाला होता. आणि देह घेऊन तो तिथं बसलेला दाखवला. त्याला पाहताच सर्वांना किळस वाटली. मग त्या सर्वांना आनंदमूर्तींनी तो पापपुरुष दाखवला आणि म्हणाले, बघा, या ब्राह्मणाच्या देहातील ते पाप पुरुष रूप घेऊन येथे बसलेले आहे. जो ब्राह्मणाच्या शरीरातील पाप श्री गुरूंच्या पदतीर्थाने बाहेर निघाले आहे, तेच हे आहे, तोच हा पुरुष आहे. सर्वांनी जाऊन त्याला विचारा, आणि मग तो जे सांगेल त्याची खूण तुम्हाला कळेल. मग सर्वांनी त्यास विचारले, त्याने खरे काय ते सांगितले. सर्वांचा संशय फिटला आणि त्यांना विस्मय वाटला. म्हणाले, हे असे कधी कुठे घडलेले बघितलेले नाही. श्री चरित्र अगम्य आहे. मग त्या सर्वांना पश्चाताप झाला आणि त्यांनी आनंदमूर्तींना नमस्कार करून म्हणाले, देवा, आमचा संशय फिटला. मागे तुम्ही ब्रह्मसंबंध उद्धारिलात, त्यानंतर आता हा पापी निष्पाप केला.
आम्हा सर्वांना तो पापपुरुष दाखविला. आता जे आनंदमूर्ती अपशब्द बोलतील ते स्वतःच पापी असतील. आता मनात कोणताही संशय न घेता या विप्राला पंक्तीच घेऊन बसूया. मग आनंदमूर्तींनी सर्व पूजेचे साहित्य घेऊन पंक्तीमधील सर्व ब्राह्मणांची पूजा केली व त्यांचे जे पाद्यतीर्थ एकत्र केले आणि त्यांना म्हणाले की तुमचे मनी काही अनुमान नसेल तर एक गोष्ट बोलतो. आज आपण सगळे समाज बांधव एकत्र जमलेत हे भाग्यच म्हणावे लागेल. ब्राह्मण म्हणजे तुम्ही रघुनाथाचे अवयव आहात. त्यापेक्षा तुम्हाला याबद्दल दुजाभाव नाही. तुम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेतलात, एकत्र जन्मले आलेत हे भाग्य आहे. तरी आपले पदतीर्थ त्या ब्राह्मणास देऊन पावन करावे. त्याला पूतो भव म्हणजे तुझे पापातनं मुक्ती होऊ दे असा आशीर्वाद द्यावा. सगळं तुझं जाऊ दे म्हणजे पावन हो असा आशीर्वाद द्यावा. आणि हे जर प्रमाण असेल तर शास्त्रात मान्य असेल तर वृंदावनाचा डोल व्हावा. असे बोलून सर्वांना घेऊन त्या वृंदावनापाशी गेले. तेथे दोन्ही हात जोडून प्रार्थना केली. स्वामी, हा जो ब्राह्मण बहिष्कृत केला आहे त्याला वृंदावनाचे तुमच्या पादुकांचे व येथील ब्राह्मणांचे पदतीर्थ दिले तर ते पापरहित होईल. हे जर सत्य असेल तर वृंदावनाचा डोल दाखवा, डोल व्हावा. त्यावर त्या वृंदावनाचा डोल अतिप्रमाणात झाला आणि तो सर्वांनी समक्ष पाहिला. सगळ्यांनी श्री हर हर म्हणून गर्जना केली आणि ब्राह्मणाला त्या पद्धतीने तीर्थ देण्यात आले. त्याचे पातक सर्व काही विटाळ, सर्व काही मिटले. सर्वांनी त्याला पूतोभव असा आशीर्वाद दिला आणि पंगतीला घेऊन सर्वांनी भोजन केले. हे वृत्त सर्व पंचक्रोशीमध्ये पसरले आणि लोक त्यांना धन्य धन्य म्हणू लागले. आणि असा आनंदमूर्तींच्या नावाची अजून वाखाणणी त्या पंचक्रोशीमध्ये झालेली आहे. असे हे संत चरित्र वर्णन करताना मोठा उल्हास वाटतो, आनंद वाटतो असे गोपाळसूत म्हणतात. अशा रीतीने येथे 14वा अध्याय समाप्त झाला. श्री आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. शंकर महाराज की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय जयकार, जय जयकार.